सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळतंय। मुसळधार पावसामुळे माळशेज घाटामध्ये रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर माळशेज घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 मौजे करंजाळे गावाच्या हद्दीमध्ये रस्ता खचला। महामार्गावर रस्ता खचल्यामुळे माळशेज घाट मार्गे अहिल्यानगर तसेच पुणे येथून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। वाहतूक नियमन व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता माळशेज घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। वाहन चालकांनी प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। माळशेज घाटामध्ये 599 ते 699 किमीच्या दरम्यान रस्ता खचल्यामुळे आणि त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर रस्ता खचून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे। काल दिनांक 26/7/2026 रोजी माननीय कलेक्टर सो पुणे यांनी त्या संदर्भात आदेश केलेले आहेत। तरी सदर मुरबाड साईडला अहिल्यानगरकडून जाणारी जी वाहतूक आहे ती आळेफाटा नारायणगाव चाकण मार्गे वळवण्या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत। तरी वाहतूक जे करणार आहेत त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करावा। 2 मार्ग काहीतरी वाहतूक वळवली आहे, तर नाशिक किंवा मग दुसरं पुणे मार्गे, पुणे चाकण मार्गे किती दिवस हे बंद राहणार आहे त्यावर काही माहिती? सदर या ठिकाणी सध्या पावसाचा जोर कायम आहे आणि काम करण्यास पण अडथळे तयार होत आहेत। जसं काम सुरुवात होऊन जेवढ्या लवकर काम पूर्ण होईल तेव्हा तो वाहतुकीस परत पूर्ववत करण्यात येईल। स्थानिक नागरिकांना प्रतिबंध आहे का याच्यामध्ये? यामध्ये स्थानिक नागरिकांना पिंपळगाव जोगा तसेच खिरेश्वर धरण या मार्गे पण वाहतूक करण्यास मुभा आहे, ते त्या मार्गाचा अवलंब करू शकतात। इतर लोक असतील, इतर पर्यटनासाठी येणारे आहेत, त्यांनी सदर मार्ग टाळावा। आता जुन्नर तालुक्यातील अनेक लोक जे आहेत ते मुंबई स्थित आहेत, तर त्यांना जर गावी यायचं असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कुठल्या मार्गाने? मुरबाड मार्गे जे अहिल्यानगरकडे जाणारे वाहतुकीसाठी जे लोक आहेत त्यांनी खिरेश्वर मार्गे जो पर्याय आहे त्याचा मार्ग अवलंब केला तरी काही अडचण येणार नाही। सदर रस्ता हा थोडासा त्या साईडला धोके वगैरे असते, त्याची काळजी करून त्यांनीच वाहतुकीसाठी उपलब्ध आहे तो रोड। या ठिकाणाहून जी तरकारीची वाहतूक होते त्याबद्दल आपण काय? सदर तरकारी करणारे वाहतूकदार आहेत त्यांना सदर रोडबाबत पूर्णपणे माहिती आहे। त्यांना पण आम्ही आवाहन केलेलं आहे की इतर पर्यायी मार्गाचा अवलंब त्यांनी करावा। तसेच त्यांना खिरेश्वर पिंपळगाव जोगा हा दुसरा पण पर्यायी मार्ग आहे, तो थोडासा खडतर आहे पण व्यवस्थित आहे, त्या मार्गाचा पण ते अवलंब करू शकतात। कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचला। त्यामुळे माळशेज घाटातील दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याने अपघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। माळशेज घाटातून दररोज पर्यटक, प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। रस्ता आणखीन खचण्याची शक्यता आणि संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन माळशेज घाट मार्गात येणारी आणि जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। आळेफाटा, नारायणगाव, खेड, चाकण, तळेगाव, MIDC, लोणावळा, खोपोली, मुंबई या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे।